वाट मुआंग, थायलंडच्या हृदयातील महान बुद्ध. आज आपण जाणून घेऊया थायलंडच्या महान बुद्ध मूर्तीची कथा. कल्पना करा, एक शांत थाई ग्रामीण भागाच्या किनाऱ्यावर उभे आहात, जेथे अनंतहीन भातशेती हिरव्या समुद्रासारखी पसरलेली आहे. उष्णकटिबंधीय आकाशाखाली अचानक तुमच्या नजरेस पडते सोनं. एक प्रचंड आकृती प्रकाशाच्या डोंगरासारखी उभी राहते, जमिनीवर शांत बुद्धिमत्तेने नजर ठेवते. हे कोणते साधे दृश्य नाही, हे थायलंडचे ग्रेट बुद्ध आहे, फ्रा बुद्धा महा नावामीन, जो वाट मुआंग मंदिरात भव्यपणे विराजमान आहे. 92 मीटर उंच आणि 63 मीटर रुंद ही मूर्ती थायलंडची सर्वात उंच नाही, ती जगातली 9वी सर्वात उंच मूर्ती आहे, जी भक्ती, इतिहास आणि अटूट भावनेच्या कथा कुजबुजते. आज या महाकायेच्या कथेच्या हृदयात प्रवास करूया. आपली कथा शतकांपूर्वी सुरू होते. अयुथाया साम्राज्याच्या सोनेरी काळात एंगथोंग प्रांत थाई कला आणि अध्यात्माचा पाळणा वाट मुआंगचा घर होता. एक साधे, जिथे कमळ फुले उमलत होती आणि भजन घुमत होते. पण 1767 मध्ये अयुथायाचा दुसरा पाडाव झाला, तेव्हा बर्मी आक्रमकांनी जमीन राख करून टाकली. वाट मुआंग खंडहरात पडले. त्यांचे पवित्र मैदान पिढ्यानपिढ्या शांत राहिले. एंगथोंगचे लोक दुःखी पण दृढ आपले शहर ज्वालामुखीमधून पुन्हा उभे केले. पण मंदिर 20व्या शतकापर्यंत झोपलेले राहिले. येतो फ्रा क्रू विपुल अराज राखून एक दृष्टी असलेला भिक्षू, ज्याचे हृदय उद्देशाने पेटले होते. 1983 मध्ये त्यांनी विसरलेले मंदिर आपलेसे केले. त्यांच्या धुळीने माखलेल्या हॉलमध्ये जीवन फुंकले. 1984 पर्यंत वाट मुआंग सक्रिय आश्रयस्थान म्हणून पुनर्जन्म घेतला. पण फ्रा क्रूचे स्वप्न मोठे होते. थायलंडचे प्रिय राजा भूमिबोल अदुल्यदेज रामा राष्ट्रांच्या पितरांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी स्वर्गाला स्पर्श करणाऱ्या स्मारकाची कल्पना केली. 1990 मध्ये जगातील सर्वात प्रेरणादायी बुद्धिमूर्तीचे बांधकाम सुरू झाले. हे राजे किंवा यंत्राचे काम नव्हते, हे हजारो भक्त बुद्धांचे समर्पण होते. त्यांनी 100 मिलियनपेक्षा जास्त बाह्यस्थ, साधारणतः 2.7 मिलियन युरो दान केले. कीर्तीसाठी नव्हे, तर पुण्यकर्म म्हणून, विश्वास ठेवून की प्रत्येक नाणे त्यांच्या जीवनात आशीर्वादाच्या लहरी निर्माण करेल. 18 वर्ष लांब ही मूर्ती पृथ्वीवरून फिनिक्ससारखी उभी राहिली, मजबूत कॉन्क्रीटपासून बनविली आणि चमकदार सोन्याच्या रंगाने सजवली. ती बुद्धाला माराविजया मुद्रेत पकडते, पाय क्रॉस लेग्ड ठेवून बसलेला, उजवा हात जमिनीला स्पर्श करताना, आपल्या ज्ञानप्राप्तीची साक्षी म्हणून पृथ्वीला बोलताना. ही मुद्रा फक्त कला नाही, ती प्रलोभनावर विजयाची आठवण करून देते. अराजकते शांततेची मौन शपथ. 2008 मध्ये पूर्ण झालेली फ्रा बुद्धा महानावामीन, याचा अर्थ विसेंट चाई चांचा स्वामी बुद्ध, राजा भूमिबोल यांच्या सन्मानार्थ बांधलेला सहिष्णुतेचा पुरावा बनली. लुआंग फो याई किंवा बिग फादर म्हणून ओळखली जाणारी, ती येणाऱ्या सर्वांसाठी पितृसमान रक्षक बनली. पण वाट मुआंग फक्त त्यांच्या प्रचंड हृदयापेक्षा जास्त आहे. मंदिराच्या हेल गार्डनमध्ये जा. कर्माच्या परिणामांचा जिवंत दालन, पौराणिक प्राणी आणि पाप्यांच्या उंच मूर्ती, जी आत्म्याला हलवतात आणि नीतिमान जीवनाची प्रेरणा देतात. जवळच थाई देवता, प्राचीन राजे आणि सियामी बर्मी युद्धांच्या दृश्यांचा, इतिहासाच्या अभिमानाने उभे अध्याय. आकर्षक उभोसोबत हॉल भोवती कमळ तलाव फुलतो, जेथे आरसे अनंत प्रार्थना प्रतिबिंबित करतात. आणि नागरक्षित जिन्याने चढून बुद्धांच्या पायांपर्यंत जा. त्यांच्या लांब बोटांना नशिबासाठी स्पर्श करा. म्हणतात ते पवित्र वचनासारखे सौभाग्य सील करते. जगातील आणखी कथांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. जय भीम.